नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मी आहे शुभम आणि आज आपण निघालो आहोत महाराष्ट्रातील अशा जिल्ह्यात जो पावसाळा सुरू झाला की अक्षरशः स्वर्गात बदलतो। होय मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत साताऱ्यातील टॉप 5 पर्यटन स्थळे। जर तुम्हाला हिरवाईने नटलेले डोंगर, ढगांमध्ये हरवलेले घाट रस्ते, धबधब्यांचा गडगडाट आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। काय पाहायचे, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि माझे वैयक्तिक अनुभवही सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 5व्या क्रमांकावर आहे ठोसेघर धबधबा। सातारा जिल्ह्यातील साधारण 25 किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा पावसाळ्यात प्रचंड वेगाने कोसळताना एक अविस्मरणीय अनुभव असतो। धुक्याच्या पडद्यामधून दिसणारा हा धबधबा आजूबाजूची हिरवाई आणि थंडगार मन प्रसन्न करून टाकतो। येथे सुरक्षित व्ह्यू पॉइंट, रेलिंग, पार्किंग आणि चालण्यासाठी पायवाट उपलब्ध आहे। साताऱ्यातून 25 किलोमीटर अंतरावर आहे। त्याचा अंदाजे खर्च 300 रुपये ते 500 रुपये। त्याचा अंदाजे प्रवास 300 रुपये ते 500 रुपये। टिप्स: सकाळी 8 ते 11 ही सर्वोत्तम वेळ। घसरड्या दगडावरून चढू नका, रेनकोट आणि चांगले शूज घ्या। 4थ्या क्रमांकावर आहे कास पठार, ज्याला महाराष्ट्राची व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणून ओळखले जाते। ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये येथे शेकडो प्रकारचे रानफुले येतात। धुक्याने झाकलेले पठार, रंगीबेरंगी फुलांचा सडा आणि स्वच्छ हवा, हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो। याचे अंतर सुमारे सातारापासून 25 किलोमीटर आहे। त्याचा प्रवेश शुल्क फ्री आहे। फुलावर पाय ठेवू नका आणि ठरवलेल्या मार्गानेच फिरा। हे युनेस्को जागतिक वारसा क्षेत्र आहे। 3ऱ्या क्रमांकावर आहे सज्जनगड। समर्थ रामदास स्वामींची समाधी असलेले हे पवित्र स्थान धार्मिक आणि निसर्गप्रेमी अशा दोघांसाठी खास आहे। पावसाळ्यात संपूर्ण गड धुक्यात हरवलेला दिसतो। घाटातून वर जाताना दिसणारी हिरवाई आणि ढगांचा खेळ मन मोहून टाकतो। याचे अंतर साताऱ्यापासून सुमारे 18 किलोमीटर आहे। त्याचा खर्च प्रवेश मोफत आहे। विशेष म्हणजे समाधी मंदिर, प्रसाद, अप्रतिम दृश्य आणि शांत वातावरण। 2. कास तलाव। कास पठाराजवळच असलेला कास तलाव हा पावसाळ्यात अधिकच सुंदर दिसतो। धुक्याच्या साक्षीने शांत तलाव, हिरवेगार डोंगर आणि गार वारा यामुळे येथे बसून वेळ कसा जातो हे कळतच नाही। त्याचे सुमारे अंतर साताऱ्यातून 27 किलोमीटर आहे। त्याचा खर्च प्रवेश नाही। तेथे फोटोग्राफी करायला, निसर्ग निरीक्षण आणि शांतपणे वेळ घालवता येतो। आणि आता आपल्या यादीतील नंबर 1, साखळेवाडी विंडमिल, मोठ्या पवनचक्की प्रकल्पांपैकी एक। धुक्यात हरवलेल्या पवनचक्क्या आणि अप्रतिम घाट रस्ता पाहायला मिळतो। इथे ड्राईव्ह करण्याचा अनुभव वेगळा असतो। त्याचे अंतर साताऱ्यातून 35 किलोमीटर आहे। त्याचा खर्च प्रवेश मोफत आहे। सकाळी लवकर जा, जोरदार वारा असतो। पावसामुळे रस्ता घसरडा होऊ शकतो। वजराई धबधबा। जर तुमच्याकडे थोडा जास्त वेळ असेल तर वरजाई धबधबा नक्की पहा। वरजाई धबधबा। जर तुमच्याकडे थोडा वेळ जास्त असेल तर वरजाई धबधबा नक्की पहा। हा भारतातील उंच धबधब्यांपैकी एक मानला जातो आणि पावसाळ्यात त्याचे रूप अतिशय मनमोहक असते। मात्र हवामान आणि स्थानिक सूचनांनुसार भेट द्या। मित्रांनो, साताऱ्यातील ही टॉप 5 पावसाळी पर्यटन स्थळे कशी वाटली? यापैकी तुम्ही कोणत्या ठिकाणी गेला आहात किंवा पुढे कुठे जाणार आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। भन्नाट पर्यटन स्थळाचे व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मी आहे शुभम। पुढच्या एका भन्नाट मराठी ट्रॅव्हल व्लॉगमध्ये पुन्हा भेटू। तोपर्यंत सुरक्षित प्रवास करा, निसर्ग स्वच्छ ठेवा आणि जय महाराष्ट्र।